हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी करणार आहोत वेदरिंग ऑफ रॉक्स आणि नेक्स्ट टॉपिक स्टडी करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. तर पहिला टॉपिक आहे आपला वेदरिंग ऑफ रॉक्स. आपण डिफरंट टाईप्स ऑफ मिनरल्स बघितलेले आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता, प्रॅक्टिकल्सचे व्हिडिओ शेअर केले होते, त्यामध्ये तुम्ही बघितले असतील. मग हे आणि आपण लास्ट लेक्चरला टाईप्स ऑफ रॉक्स बघितले होते, इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. मग हे जे रूपांतर होतं तर ते कशामुळे होत असतं? वेदरिंगमुळे, इरोजनमुळे होत असतं. मग ॲक्च्युली वेदरिंग ऑफ रॉक म्हणजे काय, मग हे आपण आज स्टडी करणार आहोत. So definition of weathering of rocks is the process by which rocks are broken down and decomposed by action of external agencies such as wind, river, rain, temperature changes is called weathering. Weathering म्हणजेच हे जे एजन्सीज आहेत, एक्सटर्नल एजन्सीज, हवा असेल, नदी असेल, पाऊस असेल, टेम्परेचर म्हणजे तापमान असेल किंवा हवेमध्ये झालेले बदल असेल, ह्या गोष्टींमुळे रॉक काय होत जातात, ब्रोक होतात, म्हणजे तुटतात, डिकम्पोज होतात. ह्या सगळ्या गोष्टी एजन्सीजमुळे त्या प्रोसेसला वेदरिंग म्हणतात. मग वेदरिंग 3 प्रकारचे असतात: मेकॅनिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग आणि बायोलॉजिकल वेदरिंग. तर मेकॅनिकल वेदरिंग म्हणजेच काय? दिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स ब्रेकडाऊन ऑफ रॉक्स इंटू स्मॉलर पीसेस ड्यू टू नॅचरल फोर्सेस लाईक वॉटरफॉल, लँडस्लाइड्स. म्हणजेच मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे जर वॉटरफॉल म्हणजे धबधबा आणि लँडस्लाईड ह्या गोष्टींमुळे जर दगडांचं ब्रेकडाऊन होत असेल, म्हणजे दगडांचं छोट्या छोट्या सेगमेंट्समध्ये किंवा छोट्या छोट्या पीसेसमध्ये रूपांतर होत असेल, छोट्या छोट्या दगडांमध्ये, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? मेकॅनिकल वेदरिंग. याच्यामध्ये पण 3 टाईप्स पडतात: फ्रोस्ट वेजिंग, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन आणि इफेक्ट्स ऑफ व्हेजिटेशन. लेट्स सी वन बाय वन. पहिलं येतं फ्रोस्ट वेजिंग. आता फ्रोस्ट वेजिंग म्हणजे काय? द प्रेझेन्स ऑफ वॉटर इन द क्रॅक्स ऑफ द रॉक्स फ्रीजेस ड्युरिंग द नाईट टाईम अँड मेल्ट्स ड्युरिंग डे टाईम. फ्रीजेस ऑफ वॉटर इन्व्हॉल्व्स अन इन्क्रीज इन व्हॉल्यूम बिकॉज ऑफ विच वॉल्स ऑफ क्रॅक्स आर वेज अल्टिमेटली रिझल्ट्स इन ब्रेकडाऊन. थोडक्यात बघा, फ्रोस्ट वेजिंग म्हणजेच काय? आता हिवाळ्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी थंड हवेचं वातावरण आहे त्या ठिकाणी काय होतं बघा, काही काही दगडांमध्ये छोटासा क्रॅक गेलेला असतो, एकदम हेअर लाईक क्रॅक्स, म्हणजे आपल्या केसाची जेवढी थिकनेस असते त्याच्यापेक्षा बारीक किंवा त्याच्या एवढं काय असतो, क्रॅक्स गेलेला असतो. मग अशा क्रॅक्समध्ये काय होतं? पाणी जमा जाऊन बसतं. मग जेव्हा पाणी जाऊन बसतं त्यावेळेस काय होतं? जेव्हा थंडीचं वातावरण असतं तेव्हा किंवा रात्री काय होतं? त्या जे पाणी जमा झालेलं आहे त्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं. आईसमध्ये रूपांतर झाल्यामुळे काय, आईसची प्रॉपर्टी आहे की त्याच्यामुळे काय होतं, त्याची व्हॉल्यूम म्हटलं का म्हणजेच काय, त्याचं आकारमान वाढायला सुरुवात होती. मग जसजसं त्या पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होत जाईल तसं तो बर्फ काय होत जाईल, थोडा मोठा वाढत जाईल आणि त्यामुळे काय होत जातं, क्रॅक वाढत जातो. आणि मग त्या क्रॅक वाढत गेल्यामुळे काय होणार, अल्टिमेटली त्या दगडाचं मोठा क्रॅक वाढत गेला म्हणजेच काय, त्या दगडाचं 2 दगडांमध्ये रूपांतर झालं म्हणजेच काय, सेडिमेंट्समध्ये रूपांतर होतं. याला म्हटलं जातं फ्रोस्ट वेजिंग. ओके, या ठिकाणी ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करते फ्रोस्ट वेजिंग. बघा, सुरुवातीला रॉक्स विथ क्रॅक, दगडामध्ये फक्त क्रॅक आहे. नंतर त्या दगडामध्ये त्या छोट्या क्रॅक्समध्ये 2 क्रॅक्स दाखवलेले आहेत, एक खूप बारीक क्रॅक आहे, दुसरा थोडासा मोठा क्रॅक आहे. त्याच्यामध्ये पाणी शिरलंय त्या क्रॅक्समध्ये आणि नंतर काय होतंय, मग फ्रीज व्हायला सुरुवात होते. फ्रीज म्हणजेच त्याचं बर्फामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते, बरोबर. आणि मग तो क्रॅक काय होतो, हळूहळू एक्सपांड होतो, म्हणजे मोठा व्हायला लागतो, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, मग दगडाचं बघा पुढे फ्रॅगमेंट्स म्हणजे छोटे छोटे सेडिमेंट्समध्ये काय होतं, मग रूपांतर होत चालतं. याला म्हटलं जातं फ्रोस्ट वेजिंग. नेक्स्ट, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस. The solar radiation causes heating which results in thermal expansion during daytime and drop in the temperature during the night time causes contraction. The expansion and contraction are confined only to the surface layers of the rock and results in fracture. दगडाच्या ज्या सरफेसवरती काय होतं, सूर्याचे जे किरण आहेत ते पडत असतात. सूर्याची किरणं सकाळी दुपारी जास्त काय असतात, प्रखर असतात, उष्ण असतात. आणि ह्या उष्ण म्हणजे वातावरणामुळे, ह्या हाय टेम्परेचरमुळे काय होतं, जो दगड आहे तो काय होतो, एक्सपांड व्हायला सुरुवात होते, थर्मल एक्सपान्शन होतं त्याचं डे टाईमला.
थर्मल, कारण तुम्ही बघा साधं प्लास्टिक आहे, प्लास्टिक जेव्हा सूर्याच्या किरणामध्ये ठेवलं जातं तेव्हा ते हळूहळू वितळायला लागतं. वितळतंय म्हणजेच काय, थोडक्यात त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतं, म्हणजे ते वाढायला लागते, बरोबर, त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही तेच प्लास्टिक जेव्हा थंड वातावरणामध्ये ठेवाल तेव्हा ते काय व्हायला लागतं, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं, म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स काय होतात, एकमेकांच्या जवळ यायला लागतात, म्हणजेच थोडक्यात काय, सॉलिड व्हायला लागतं. सेम मग दगडासोबत सुद्धा होतं. मग रात्रीच्या वेळेला काय होतं, त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि कमी झाल्यामुळं मग ते पुन्हा काय होतं, कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते दगड. मग सारखं एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होतं, दगडांमध्ये जे मिनरल्सची बॉन्डिंग असते तर ती लूज पडते आणि ती लूज पडली म्हणजेच काय होतं, मग अल्टिमेटली कशामध्ये रूपांतर होतं, फ्रॅक्चरमध्ये रूपांतर होतं, दगडाच्या वरचा जो सरफेस आहे. आणि मग आपण बघा काही काही दगडांमध्ये तुम्ही बघितलं असेल, जो पूर्ण दगड आहे त्याच्यावरती तुम्हाला असे पातळ शीट लगेच, म्हणजे काय म्हणतो आपण, त्याचं सरफेस आहे ना लगेच निघून येतो हातामध्ये. मग ते वरचे जे सरफेस निघालेला असतो तो कशामुळे होतं, एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन प्रोसेसमुळे. हे बघा अशा पद्धतीने हे एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये क्रॅक्स गेलेले त्या दगडामध्ये. व्हेजिटेशन. आता दुसरी गोष्ट, काही काही तुम्ही बघितलं असेल की काही काही दगडांमध्ये गवत उगतं, एखादं झाडाची फांदी त्या दगडामध्ये घुसली जाते आणि मग जेव्हा असं होतं, दगडाच्या फांद्या मूळ त्या दगडामध्ये जेव्हा जातात तेव्हा काय होतं, मग ते तो दगड फोडला जातो, फुटतो आणि मग त्याचं वेगवेगळ्या दगडांमध्ये, छोट्या छोट्या दगडांमध्ये रूपांतर होतं म्हणजेच काय, त्याचे तुकडे होतात, बरोबर. ड्युरिंग द ग्रोथ ऑफ व्हेजिटेशन इन रॉकी टेरेन्स, म्हणजे थोडक्यात काय, कुठे, माउंटन्सच्या अलीकडे. द रूट्स पेनिट्रेट इन टू द एक्झिस्टिंग वीक प्लेन्स अँड ग्रॅज्युअली द क्रॅक्स आर वायडन लिडिंग टू फिजिकल ब्रेकडाऊन ऑफ रॉक मासेस, बरोबर. दगडाचा जो काही वीक झोन असतो, वीक झोन म्हणजे जिथं ऑलरेडी क्रॅक गेलेले आहेत आणि तो दगड कधी त्या क्रॅकच्या तिथे काय होऊ शकतो, फुटू शकतो. अशा ठिकाणी काय, कारण तुम्हाला माहिती आहे जमिनीचं मूळ जिथं जागा असेल तिथं वाढतात. मग त्यांना जर आजूबाजूला दगड असेल, त्या दगडामध्ये छोटासा का होईना जरी क्रॅक गेलेला असेल तर त्या क्रॅकमध्ये काय होत जातं, मग ते मूळ किंवा ते झाडाची फांदी वगैरे काय असेल ते तिकडे त्या दिशेने वाढायला सुरुवात होते. मग हळूहळू वाढून काय होतं, मग त्या दगडाचं ब्रेकडाऊन होतं. हे बघा ह्या इमेजेसमध्ये तुम्हाला दाखवलेले एक पूर्ण दगडाचा मोठा मास आहे आणि त्याच्यामध्ये झाडं वाढल्यामुळे बघा काय झाले, त्याचे 2 भाग झालेले आहेत दोन्ही ठिकाणी. पुढची येते केमिकल वेदरिंग. ओके, हे लास्ट स्लाइडपर्यंत आपण बघितलं मेकॅनिकल वेदरिंग, बरोबर. मेकॅनिकल वेदरिंगमध्ये काय काय बघितलं आपण, फ्रोस्ट वेजिंग, एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन आणि लास्ट इफेक्ट ऑफ व्हेजिटेशन. आणि केमिकल वेदरिंगमध्ये काय काय कोणकोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात वेदरिंगसाठी. केमिकल वेदरिंग इन्व्हॉल्व्स केमिकल रिॲक्शन्स रिझल्टिंग इन द अल्टरेशन ऑफ रॉक लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ न्यू अल्टरेशन प्रोडक्ट्स. वॉटर इज द बेस्ट फ्लुइड दॅट डिरेक्टली अफेक्ट्स रॉक्स बाय वे ऑफ डिझॉल्युशन, लिचिंग, हायड्रेशन, ऑक्सिडेशन. तर नावामध्येच दिलेलं आहे वेदरिंग म्हणजेच काय, थोडक्यात झीज होणे त्या दगडाची, बरोबर. मग आता केमिकली झीज होणार त्याची. केमिकली म्हणजेच काय, पाण्यामध्ये आजूबाजूला दगड जो आहे अंडरग्राऊंड असेल किंवा सरफेसवरती असेल, अंडरग्राऊंड आणि सरफेसवरती असणारे दगड वेगवेगळ्या पाण्याच्या किंवा लिक्विडच्या संपर्कात येतात. नदीचं पाणी असेल, समुद्राचं पाणी असेल, पावसाचं पाणी असेल, तलावाचं असेल, डबक्याचं असेल, कसलंही असेल पाणी, बरोबर. मग त्या पाण्याच्या गुणधर्मानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स असणार. मग त्या केमिकलच्या रिॲक्शनवरून काय होणार, मग त्या दगडामध्ये अल्टरेशन्स तयार होणार. अल्टरेशन म्हणजे त्याच्यामध्ये बदल घडून येणार आणि मग त्या बदल झाल्यामुळे काय होणार, मग त्याचं नवीन प्रोडक्टमध्ये काय होणार, रूपांतर होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो फ्लुइड रिस्पॉन्सिबल असतो, फ्लुइड म्हणजे द्रव्य, जे महत्त्वाचं द्रव्य या सगळ्या केमिकल प्रोसेसला जे रिस्पॉन्सिबल आहे ते म्हणजे पाणी. तर हे जे पाणी आहे ते कशाला अफेक्ट करतं, डिझॉल्युशन, लिचिंग, मेकिंग पोरस. लिचिंग म्हणजेच काय, दगड भुसभुशीत करतं पाण्यामुळे, बरोबर. हायड्रेशन आणि ऑक्सिडेशन. हायड्रेशन ऑक्सिडेशन तुम्ही सगळे केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल, त्यामुळे इथं रिपीट करायची गरज नाही. डिझॉल्युशन, तरी आता डिझॉल्युशन म्हणजेच बघा जे कार्बोनेट रॉक असतात, कार्बोनेट रॉक म्हणजे थोडक्यात लाईमस्टोन, डोलोमाइट, मार्बल. व्हेन द रिव्हर वॉटर ट्रान्सफर्स इन दीज रॉक्स
कार्बोनेट्स आर डिझॉल्व्ड रिझल्टिंग इन द रिडक्शन ऑफ देअर सायझेस. कार्बोनेट रॉक्स म्हणजे असे रॉक्स ज्यांच्यामध्ये कार्बोनेट ग्रुप आहे, CO3, बरोबर, CO2 CO3. मग लाईमस्टोन, डोलोमाइट, मार्बल हे त्याचं एक्झाम्पल आहे. मग जेव्हा असे दगड जेव्हा नदीच्या तळाशी असतात, मग जेव्हा नदीचं पाणी त्यांच्यामध्ये जातं मुरतं, तेव्हा ह्या दगडांचं त्या दगडांमधले जे कार्बोनेट असतात ते पाण्यामध्ये विरघळतात. कार्बोनेट पाण्यामध्ये विरघळल्यामुळं काय होतं, ह्या ज्या दगडांची साईज आहे ती ऑटोमॅटिकली काय होते, कमी होते. याला म्हणतो आपण डिझॉल्युशन, बरोबर. हे कोणत्या टाईपचं वेदरिंग आहे, केमिकल वेदरिंग डिझॉल्युशन. हे बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. ज्यांच्या गावाच्या अलीकडे बाजूला नदी असेल तर नदीकडे जर तुम्ही गेला, जेव्हा नदी कोरडी पडते तेव्हा असं तुम्ही हे दगडं बघितले असणार, नक्कीच बघितलेले असणार. हे असे दगड तुम्हाला नद्यांमध्ये बघायला मिळतात किंवा तुम्ही पिक्चर्समध्ये सुद्धा बघितले असतील. ठीक आहे, अशा पद्धतीचं जे दिसेल तुम्हाला समजून जायचं हे वेदरिंग झालेलं आहे दगडांचं. कोणत्या प्रकारचं, केमिकल वेदरिंग डिझॉल्युशन. नेक्स्ट येतं लिचिंग. लिचिंग म्हणजेच काय बघा, रिमुव्हेबल ऑफ सोल्युबल कंटेंट फ्रॉम द रॉक्स बाय वॉटर. वॉटर इज द पॉवरफुल लिचिंग एजंट विच इफेक्ट्स लिचिंग फॉर द मोस्ट ऑफ द मटेरियल्स वेन कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. लिचिंग म्हणजेच दगडामध्ये आपण बघितलं कार्बोनेट जसं असतं तसंच काही काही दगडांमध्ये जे सोल्युबल कंटेंट्स असतात, मग ते जे दगडांमधले जे सोल्युबल कंटेंट आहेत ते पाण्यामध्ये काय होतात, मग अल्टिमेटली विरघळतात. आणि ते विरघळल्यामुळे ही जी प्रोसेस आहे विरघळण्याची, बरोबर, रिमुव्हेबल ऑफ सोल्युबल कंटेंट, त्यालाच म्हटलं जातं लिचिंग. आणि याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, पाणी, वॉटर, बरोबर. हा सगळ्यात मोठा पॉवरफुल लिचिंग एजंट आहे ज्याच्यामुळे लिचिंग प्रोसेस होते मटेरियलची. आणि मग केव्हा होते, जेव्हा दगड हा पाण्याच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस काय होते, लिचिंग प्रोसेस होते दगडामध्ये. लिचिंग प्रोसेस होते म्हणजेच काय, दगडामधले जे सोल्युबल कंटेंट आहे ते पाण्यामध्ये रिमूव्ह होतात, म्हणजेच विरघळतात. त्याला म्हणतो आपण लिचिंग प्रोसेस. बघा या ठिकाणी बघा केमिकल वेदरिंग लिचिंग प्रोसेस हे झालेलं आहे. अशा पद्धतीने ह्या डायग्राम जे आहे इथं अशा पद्धतीने डोंगर दऱ्यांमध्ये, घाटांमध्ये तुम्ही जर पावसाळ्यामध्ये वगैरे असं हे वातावरण बघितलेलं असणार आहे. इथे सुद्धा आपल्या माळशेज घाटामध्ये म्हणा किंवा घारगावच्या साईडला येताना खूप सारे डोंगर लागतात, त्या साईडला तुम्ही असं पावसाळ्यामध्ये वातावरण बघितलं असेल तर ही जी प्रोसेस चालती ती कसली प्रोसेस चालती, लिचिंग प्रोसेस चालती. का, कारण तिथं सारखं पाणी झिरपत असतं, जे दगड आहे ते सारखे काय असतात, पाण्यामध्ये असतात, त्यावेळेस ही प्रोसेस होते. आणि पुढची येते केमिकल वेदरिंगमध्ये हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजेच काय बघा, इट इज द प्रोसेस वेअर in hydroxyl molecules are injected into the molecular structures of minerals, thereby bringing about the decomposition of minerals. म्हणजे बघा पाण्यामध्ये काही वेळेस काय आहे, हायड्रॉक्झिल मॉलिक्युल्स असतात, ते काय होतात, जे मिनरल म्हणजेच काय थोडक्यात आता रॉक, दगड, कारण दगड हे कशाचे बनलेले आहेत, मिनरल्सचे बनलेले आहेत. मग ह्या मिनरलच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जेव्हा इंजेक्ट होतात, म्हणजे बघा आता सपोज एखादा दगड म्हणजे थोडक्यात आपण आता इथं म्हणूया मिनरल. मग मिनरल जो आहे तो जर तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला किंवा पाण्यामध्ये, आता नदीच्या साईडला तर जे दगड आहेत ते नदीमध्ये बुडतातच, बरोबर. त्याचंच एक्झाम्पल घेऊ आपण. मग ते जे मिनरल्स आहे जे नदीच्या पाण्यामध्ये, आता पाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन तर असतं, त्याच्यासोबत हायड्रोजन पण असतं. मग पाण्यामध्ये हायड्रॉक्झिल मॉलिक्युल्स असतात प्रेझेंट. मग हे जेव्हा हायड्रॉक्झिल मॉलिक्युल्स जेव्हा इंजेक्ट होतात मॉलिक्युलर स्ट्रक्चर मिनरल्सच्या, तेव्हा काय होतं, मग त्या मिनरल्सचं डिकम्पोजिशन होतं. आणि त्या डिकम्पोजिशनच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, हायड्रेशन म्हटलं जातं. हे बघा हे 2 इमेजेस दाखवलेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय हायड्रेशन प्रोसेस अशी होते. हायड्रेशन प्रोसेस झाल्यानंतर दगडांचा असा कलर होतो. पुढे येतं बायोलॉजिकल वेदरिंग. आता बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजेच काय, बायो म्हणजेच काय, जीव, बरोबर. बायो म्हणजेच जीव म्हणजेच काय, जे इन्सेक्ट्स असतात, ऑर्गॅनिझम्स असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग बॅक्टेरिया असेल, फंगाय असेल, ॲसिड, हेमिक ॲसिड असेल, हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात, दगडाला ब्रेकडाऊन करतात. आणि याच्यामुळे दगडाचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं. आणि या प्रोसेसला आपण म्हणतो बायोलॉजिकल वेदरिंग. ठीक आहे.
काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे असतात जे मिनरलच्या क्रिस्टलमध्ये पेनिट्रेट करतात, म्हणजे आतमध्ये काय होतं, दगडाच्या आतमध्ये कोरून आतमध्ये शिरतात. आणि मग काही स्पेसिफिक आयन्स जे असतात दगडामधले, कारण काही काही दगड हे स्मूथ असतात, काही काही दगड हे टणक असतात. म्हणजे स्मूथ दगड असतील ना त्याच्यामध्ये ते काय करतात, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आतमध्ये पेनिट्रेट होतात आणि काही स्पेसिफिक आयन्स काय करतात, ते रिमूव्ह करतात फ्रॉम इंटर्न लेयर्स. मग अशा प्रोसेसला सुद्धा काय म्हटलं जातं, बायोलॉजिकल वेदरिंग. बघा इथं पूर्ण एक्झाम्पल दाखवलेलं आहे तुमचं शेल. हे जे प्राणी आहेत बघा, ह्या सगळ्यांनी काय केलेलं आहे, दगडांवरती वेदरिंग केलेली आहे. म्हणजेच काय, पेनिट्रेशन करून दगडाला होल पाडलेले आहेत. या ग्रुप प्रोसेसला काय म्हटलं जातं, बायोलॉजिकल वेदरिंग म्हटलं जातं. नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे अर्थ स्ट्रक्चर. ठीक आहे, अर्थ स्ट्रक्चरमध्ये येतं पहिलं लेअर ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे सगळ्यात पहिला लेअर येतो ट्रोपोस्फिअर, दुसरा येतो स्ट्रॅटोस्फिअर, तिसरा मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. बरं, पुन्हा एकदा मी रिवाईज करते. आत्ता आपण जे बघितलं टॉपिक तो होता पूर्ण वेदरिंग ऑफ रॉक्स. वेदरिंग ऑफ रॉक्स कसं होतं, कशामुळे होतं हे तुम्हाला समजलं. आणि ह्या वेदरिंग ऑफ रॉक्समुळे काय होतं, नवीन दगडांचं रूपांतर होत चालतं. ठीक आहे, आता आपण हा नवीन टॉपिक स्टडी करतो आता सध्याला या लेक्चरमध्ये, तो आहे अर्थ स्ट्रक्चर. अर्थ स्ट्रक्चर म्हणजेच काय की जमिनीच्या आतमध्ये आणि जमिनीच्या बाहेर वरती, जमिनीच्या आत आणि जमिनीच्या वरती किंवा जमिनीच्या खाली आणि जमिनीच्या वरती वेगवेगळे लेयर्स आहेत. जमिनीच्या खाली गेलं तर दगड, माती, आतमध्ये लावा वगैरे हे सगळे लेयर येतात. मग ते किती किलोमीटरपर्यंत आहेत, पृथ्वीची रेडियस किती आहे, बरोबर, आतमध्ये काय काय पृथ्वीच्या कोणकोणते लेयर येतात, त्याचं कसं विभाजन झालेलं आहे, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं. तसंच आता जमिनीच्या वरती जर तुम्ही गेलं तर जमिनीच्या वरती काय होत चालतंय, हवा आहे, ॲटमॉस्फिअर, त्याच्यावरती वेगवेगळे लेयर आहेत, बरोबर. प्रत्येक लेयरची एक कॅपॅसिटी, एक थिकनेस आहे आणि एक गुणधर्म आहे. मग तो आपल्याला स्टडी करायचा आहे. तर सगळ्यात पहिले तर अर्थ स्ट्रक्चरमध्ये ॲटमॉस्फिअर. आपण सध्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहतोय, बरोबर. मग या ॲटमॉस्फिअरमध्ये पण किती सारे पार्ट्स आहे बघा, किती लेअर दिसतात. सगळ्यात पहिलं ट्रोपोस्फिअर येतं. हे जमिनीपासून 6 ते 20 किलोमीटर एवढी त्याची थिकनेस असते ट्रोपोस्फिअरची. त्याच्यावरती येतं स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर हे 50 किलोमीटर एवढं असतं, थिकनेस दिसते बघा तिथं डायग्राममध्ये. त्याच्यावरती येतं मेसोस्फिअर. मेसोस्फिअर हे जवळपास 85 किलोमीटर एवढं आहे. त्याच्यावरती थर्मोस्फिअर, ते 690 किलोमीटर, जिथं सॅटेलाईट लॉन्च होते. आणि त्याच्यावरती येतं एक्झोस्फिअर, 10,000 किलोमीटर एवढे येते, बरोबर. म्हणजे ते पूर्ण डायरेक्ट काय आलं, अंतरिक्ष, त्याला आपण म्हणतो एक्झोस्फिअर. ट्रोपोस्फिअरमध्ये आपलं विमान होतं. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये बलून दाखवलेले बघा, एअर बलून, तेवढ्या हाईटला स्ट्रॅटोस्फिअर. आणि मेसोस्फिअर जिथं तारा तुटताना दाखवलेला आहे, म्हणजे आणि वरती मग वरची लेयर्स वेगवेगळे होत जातात. तर बघा ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, द आउटर गॅसियस पार्ट ऑफ द अर्थ स्टार्टिंग फ्रॉम द सरफेस अँड एक्सटेंडिंग ॲज फार ॲज 700 किलोमीटर अँड इवन बियॉन्ड इज टर्म ॲज ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय की गॅसियस पार्ट आहे जमिनीचा. बघा जमिनीच्या वरतून सगळा गॅसियस पार्टच सुरू होतो, कारण आपण जमिनीच्या वर आहे म्हटल्यावर इथं हवा आहे आणि हवा म्हणजे ऑक्सिजन आहे. आपण ऑक्सिजन घेतोय म्हणजे तो कशाचा लेअर आला, ॲटमॉस्फिअरचा लेअर आला. मग ॲटमॉस्फिअर हे जमिनीपासून वरती कितीपर्यंत एक्सटेंड होतं आहे, 700 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा पुढे. म्हणजे थर्मोस्फिअर 690 किलोमीटर आहे, त्याच्या पुढे दाखवलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूया मग ॲटमॉस्फिअरमध्ये. बघा हे आपण आत्ता स्टडी केले, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. ठीक आहे, ही डायग्राम सेम आहे मागच्यासारखी. पुढे बघूया. मग ट्रोपोस्फिअर म्हणजेच काय बघा, हा सगळ्यात खालचा झोन आहे ॲटमॉस्फिअरचा. तो सरफेसपासून 20 किलोमीटर एवढ्या हाईटला असतो, बरोबर. लक्षात राहू द्या, ॲटमॉस्फिअरचा पहिला लेअर आहे ट्रोपोस्फिअर, तो जमिनीपासून 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
ओके ओके. त्याची जी बाउंड्री आहे, अप्पर बाउंड्री, तिला ट्रोपोपॉज म्हटलं जातं आणि ती 9 किलोमीटर आहे पोलपासून, बरोबर. आणि 18 किलोमीटर आहे कुठून, इक्वेटरपासून. इक्वेटरपासून वरती 18 किलोमीटर आहे आणि पोलपासून 9 किलोमीटर एवढी आहे. आणि त्या ट्रोपोस्फिअरच्या बाउंड्रीला, म्हणजे हे बघा इथे दिसतंय, ही जी व्हाईट लाईन दाखवलेली जिथे 20 किलोमीटर लिहिली आहे बघा, त्या लाईनला काय म्हणतो आपण, त्या लाईनला म्हटलो आपण ट्रोपोपॉज. ठीक आहे. बघा इथं डायग्राम दाखवलेले ट्रोपोस्फिअर मध्ये वगैरे असतात, ज्या लेअरमध्ये आपलं विमान सुद्धा उडू शकतं तेवढ्या अंतरावर, म्हणजे 20 किलोमीटरच्या अंतरावर काय असतं, विमान. पुढचा लेअर येतो स्ट्रॅटोस्फिअर. मग स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे बघा तो कुठून सुरू होतो, ट्रोपोपॉजच्या पुढून सुरू होतो आणि त्याची हाईट जवळपास किती आहे, 50 किलोमीटर आहे तिथून ट्रोपोपॉजपासून. ठीक आहे. त्याचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट राहतं कुठून, 20 किलोमीटरच्या हाईटपासून. आणि मग नंतर काय होतं, मग इन्क्रीज होत जातं. म्हणजे थोडक्यात काय, ट्रोपोस्फिअरमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, पण स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय होतं की ट्रोपोपॉजपासून पुढे टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. आणि टेम्परेचर कुठपर्यंत कॉन्स्टंट असतं, 20 किलोमीटर. म्हणजे बघा स्ट्रॅटोस्फिअर हे टोटल 50 किलोमीटर एवढं थिकनेसचं आहे. त्याच्यामध्ये ट्रोपोपॉजपासून जे 20 किलोमीटर आहे तिथपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आणि 20 किलोमीटर झाल्यानंतर पुढं जे 30 किलोमीटर उरतं तिथं मग टेम्परेचर काय होत जातं, हळूहळू इन्क्रीज होत जातं. इथे बघा या ठिकाणी ओझोन लेअर आहे ॲट अ हाईट ऑफ 9 किलोमीटर अबव द सरफेसपासून, त्याच्या सरफेसपासून काय ओझोन लेअर येतं किती किलोमीटरच्या हाईटला, 9 किलोमीटरच्या हाईटला. आणि कुठपर्यंत कंटिन्यू आहे, 35 किलोमीटरपर्यंत कंटिन्यू आहे. पुढे बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसते ट्रोपोस्फिअर संपल्यानंतर बघा 0 ते 10 किलोमीटर ट्रोपोस्फिअर संपल्यानंतर पुढं काय तयार होतं, ओझोन लेअर. आणि ओझोन लेअरच्या वरती मग काय स्ट्रॅटोस्फिअर. ओझोन लेअर 10 ते 50 किलोमीटर, म्हणजे ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या मध्ये काय येतं, ओझोन लेअर येतं. ठीक आहे. बघा शेजारच्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे जिथं म्हणजे व्हाईट लाईन किंवा ते व्हाईट डॅश गेलेलं आहे तिथे बघा सूर्याचं किरण आल्यानंतर एक रिफ्लेक्शन दिसते आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय, ते कोणता लेअर येतो, ओझोन लेअर आहे. पुढचा लेअर कोणता येतो, मेसोस्फिअर येतो. हा थर्ड थर्मल झोन आहे ॲटमॉस्फिअरचा, जो स्ट्रॅटोस्पॉजपासून पुढे सुरू होतो, बरोबर. किती किलोमीटरपर्यंत आहे तो, 50 किलोमीटर अबव द सरफेस. आणि कुठपर्यंत आहे त्याची हाईट, 85 किलोमीटर. म्हणजे जमिनीपासून किती अंतरावर सुरू होतो तो, 50 किलोमीटरपासून पुढं सुरू होतो आणि 85 किलोमीटर एवढी 85 किलोमीटरपर्यंत त्याची काय येते, हाईट येते. अगेन बघा, इट इज कॅरेक्टराइज विथ अ स्टीप फॉल इन टेम्परेचर दॅट मे गो टू ॲज लो लेवल ॲज -100 डिग्री सेल्सिअस ॲट द अप्पर लिमिट ऑफ मेसोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होत होतं 20 किलोमीटर नंतर, बरोबर. पण इथे काय होतंय बघा, मेसोस्फिअरमध्ये टेम्परेचर फॉल होतंय, म्हणजे कमी होतंय आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतं, -100 डिग्री सेल्सिअसपर्यंत मेसोस्फिअरमध्ये अप्पर लिमिटला. म्हणजे जिथं मेसोस्फिअरचं लेअर संपतोय त्या ठिकाणी किती जाऊ शकतं ते, -100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. बघा हे आहे मेसोस्फिअर. पुढे येतं थर्मोस्फिअर. हा शेवटचा चौथा झोन आहे तो किलोमीटर पासून ते 690 किलोमीटर पर्यंत आहे थर्मोस्फिअरचा लेअर. इथे जे आहे या झोनमध्ये टेम्परेचर एकदा का सुरुवात झाली तर टेम्परेचर वाढायची सुरुवात झाली तर ते पार 1000 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्यावरती टेम्परेचर काय होतं, वाढते. म्हणजे सगळ्यात जास्त जर टेम्परेचर असेल तर ते कोणत्या लेअरमध्ये आहे, थर्मोस्फिअरच्या लेअरमध्ये आहे. ठीक आहे. ह्या ठिकाणी जे बघा ॲटमॉस्फेरिक गॅसेस आहेत ॲट दीज हाईट्स ॲब्झॉर्ब अ ग्रेट पार्ट ऑफ सोलार रेडिएशन कमिंग टू द अर्थ. म्हणजे ॲटमॉस्फेरिक गॅसेस जे असतील ह्या लेअरमध्ये
सोलार रेडिएशनकडून येणार आहेत ते सगळ्यात जास्त या लेअरमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. कोणता लेअर आहे तो? थर्मोस्फिअर. या ठिकाणी दिलेले आता पुढचा येतो एक्झोस्फिअर. ठीक आहे, हे सगळे लेअर कशाचे झाले? आणि थर्मोस्फिअरच्या पुढचा मग लेअर कोणता येतो? एक्झोस्फिअर, ज्या लेअरमध्ये काय सॅटेलाइट आपलं लॉन्च झालेलं असतं तो लेअर येतो पुढचा मग डायरेक्टली एक्झोस्फिअर, शेवटचं लेअर. हे आपण शिकलो अबव द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या वरती कोणकोणते लेअर आहेत? अर्थच्या वरती जो भाग आहे त्याला म्हटलं जातं ॲटमॉस्फिअर. आणि ॲटमॉस्फिअरचे मग एवढे टोटल किती आहे? 4 झोन पडतात. 4 झोन कोणकोणते पडतात? पहिलं येतं ट्रोपोस्फिअर, जो जमिनीपासून 6 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. पुढे येतं स्ट्रॅटोस्फिअर, जो जमिनीपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. 85 किलोमीटरपर्यंत आहे त्याची थिकनेस. नंतर मेसोस्फिअर, जो जमिनीपासून 85 किलोमीटर आहे आणि पुढं 690 किलोमीटरपर्यंत जातो. पुढं आहे थर्मोस्फिअर, जो जमिनीपासून 690 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढं कोणता येतो? एक्झोस्फिअर, जो जमिनीपासून 10,000 किलोमीटर अंतरावर आहे. ओके, हे ॲटमॉस्फिअरचे सगळे लेअर बघितले जमिनीच्या वरती. आता आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे जमिनीच्या खालचे लेअर. ठीक आहे, तर हे बघा, ही इंटेरियर स्ट्रक्चर पृथ्वीची इंटेरियर स्ट्रक्चर दाखवणारी ही डायग्राम आहे. याच्यामध्ये लेअर्स बघून घेऊया आपण. ह्या डायग्राममध्ये जरी समजत नसलं, आता बघा, आपण ज्या जमिनीवर राहतोय वरची जी सरफेस आहे त्याला म्हटलं जातं क्रस्ट. मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं 0 ते 35 किलोमीटर त्याची जवळपास थिकनेस असते. त्याच्या खाली कोणता लेअर येतो? लिथोस्फिअर, जो 35 ते 100 किलोमीटर एवढा थिकनेस असते त्याची. त्याच्या खाली येतं ॲस्थेनोस्फिअर, 100 ते 700 किलोमीटर. खाली येतं मॅन्टल, 700 ते 2890 किलोमीटरपर्यंत येतं. त्याच्या खाली येतं आउटर कोर, जो आणखीन तिथं जसं खाली जाल तसं टेम्परेचर वाढत जातं, लक्षात राहू द्या. म्हणून बघा, ग्रीन आणि येलो झोन पासून नंतर मग थोडंसं ऑरेंज आणि डार्क रेड कलर दाखवलेला आतमधला तो कोणता झोन आहे? इनर कोर. आणि इनर कोरची थिकनेस कुठून येते? जमिनीपासून 5100 एवढ्या अंतरापासून सुरुवात झाली तर तो 6378 किलोमीटर एवढं आहे. म्हणजेच थोडक्यात पृथ्वीची जी रेडियस आहे तर ती पृथ्वीची रेडियस किती येते मग? 6378 किलोमीटर एवढी पृथ्वीची रेडियस आहे. पुन्हा डिटेलमध्ये स्टडी करूया. बघा, अर्थ स्ट्रक्चरमध्ये बघा, पहिले येतं लिथोस्फिअर. त्याचे 2 भाग पडतात. मग लिथोस्फिअर म्हणजे लिथो म्हणजे स्टोन. ज्या भागामध्ये रॉक आहे त्या भागाला काय म्हटलं जातं? त्या लेअरला लिथोस्फिअर म्हटलं जातं. बघा, द टर्म लिथोस्फिअर इज नाव अंडरस्टूड टू इन्क्लूड ओनली द अप्परमोस्ट शेल ऑफ द अर्थ, द क्रस्ट अँड द पार्ट ऑफ द सेकंड लेअर, द मॅन्टल, अप टू विच द मटेरियल एक्झिस्ट इन अ डेफिनाइट सॉलिड स्टेट. मी अगोदरच म्हटलं होतं, जसजसं जमिनीमध्ये आतमध्ये जाल तसतसं टेम्परेचर जे आहे ते वाढत जातं. मग टेम्परेचर वाढत जातं म्हटल्यावर काय, जमिनीच्या वरती काही अंतरावर काय असणार? सॉलिड भाग असणार. म्हणजे दगड हे थोडेसे थंड अवस्थेत असणार. थंड आहेत म्हणजे काय? ते सॉलिड. टेम्परेचर वाढतंय मग ते दगड काय होत जाणार? खाली जो दगडांचा लेअर आहे तो हळूहळू वितळत जाणार. म्हणजे आतमध्ये जसं जाणार तसं ते दगड मोल्टन स्टेटमध्ये असणार, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये होत जातात. मग असे 2 लेअर आहेत जमिनीचे जिथं दगड हे सॉलिड स्टेटमध्ये बघायला मिळतात. पहिला भाग येतो क्रस्ट आणि दुसरा येतो अप्पर मॅन्टल. ओके, आणि ह्या 2 लेअरला मिळून आपण काय म्हणतो? लिथोस्फिअर म्हणतो. ठीक आहे, मग लिथोस्फिअर म्हणजेच काय? असे लेअर क्रस्ट आणि पार्ट ऑफ द सेकंड लेअर दॅट इज मॅन्टल, अप टू विच द मटेरियल एक्झिस्ट इन अ डेफिनाइट सॉलिड स्टेट. आता मटेरियल म्हणजे कोणतंही मटेरियल असू शकतं. तुमचं रॉक आणि मिनरल्स हे सगळे सॉलिड स्टेटमध्ये भेटतात आपल्याला. त्या लेअरला लिथोस्फिअर म्हणतात. ठीक आहे, इथे बघा आणखीन एक पीस, पृथ्वीचा एक पीस कट करून आपल्याला डायग्राम एक्सप्लेन होते इथे लेअरची. पहिला लेअर येतो क्रस्ट, 0 ते 100 किलोमीटर थिकनेस आहे त्याची. नंतर ॲस्थेनोस्फिअर,
नंतर मॅन्टलमध्ये त्याचे 2 प्रकार पडतात, अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल. ठीक आहे. खाली येतं आउटर कोर आणि इनर कोर. टोटल रेडियस किती येते खाली बघा 6378 किलोमीटर मेन्शन केलेलं आहे. तसं जर बघायला गेलं तर जमिनीचे 3 लेअर पडतात, क्रस्ट, मॅन्टल आणि कोर. क्रस्ट 0 ते 100 किलोमीटर. मॅन्टलमध्ये 2 भाग, अप्पर मॅन्टल, लोअर मॅन्टल. आणि कोरमध्ये पण 2 भाग, आउटर कोर, इनर कोर. आउटर कोर हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि इनर कोरमध्ये येतं सॉलिड भाग थोडा. बघा क्रस्ट सगळ्यात पहिले बघूया. अप्पर मोस्ट सॉलिड शेल ऑफ द अर्थ विच हॅज व्हॅरिंग थिकनेस इन डिफरंट एरियाज. क्रस्ट हा सगळ्यात वरचा भाग आहे की अप्पर मोस्ट सॉलिड शेल आहे जमिनीचं, पृथ्वीचं, जे प्रत्येक भागामध्ये त्याची थिकनेस वेगवेगळी असते. अंडर द ओशन म्हणजे समुद्राच्या खाली क्रस्टची थिकनेस 5 ते 6 किलोमीटर भेटणार. कंटिनेंट म्हणजे पठाराच्या खाली 30 ते 35 किलोमीटर. आणि माउंटन म्हणजे डोंगराच्या सरफेसपासून जर खाली मोजायला गेलं क्रस्ट तर ते 60 ते 70 किलोमीटर तुम्हाला क्रस्ट भेटणार. डायग्राममध्ये तुम्हाला दिसते व्यवस्थित. पुढे बघा, ओशनिक क्रस्ट आणि कंटिनेंटल क्रस्ट एक्सप्लेन केलेले आहेत. ओशनिक क्रस्ट म्हणजे काय? क्रस्ट बिनीथ द ओशन, समुद्राच्या खाली. डायग्राममध्ये दिसते बघा. कन्सिस्ट मेनली ऑफ डेन्स रॉक, बेसॉल्ट, डार्क इन कलर. समुद्राच्या खाली जो दगड भेटतो तो डेन्स असतो, डार्क असतो कलरमध्ये, आणि शक्यतो तो कोणता दगड आहे? बेसॉल्ट. 5 ते 6 किलोमीटर त्याची थिकनेस असते. कंटिनेंटल क्रस्ट म्हणजेच काय? पठार. म्हणजे आपला जो भाग आहे तो पठार आहे. मग ह्या पठाराच्या खाली जर आपण क्रस्टची थिकनेस मोजली, त्याला म्हणतो आपण कंटिनेंटल क्रस्ट. ती किती थिकनेस भरणार? 35 किलोमीटर ॲव्हरेज. बरोबर. आता याच्या खालची जे काही क्रस्ट असेल त्याच्यामधले जे रॉक आहेत ते कमी डेन्स असतात, जास्त डेन्स नसतात. म्हणजे काय? थोडक्यात जास्त सॉलिड नसणार. त्याला आपण म्हणणार ग्रॅनाइट. ते लाईट कलरमध्ये असतात. ठीक आहे, एक्झाम्पल दिले. पुढचा येतो लेअर मॅन्टल. क्रस्ट झाला, आता पुढचा लेअर येतो मॅन्टल, जो जमिनीपासून जर मोजलं 60 किलोमीटर आहे तर 60 किलोमीटरपासून सुरुवात होतो आणि जमिनीपासून 2900 किलोमीटर जेवढं भरल तिथून तेवढं त्याचं काय असणार? लेअर असणार मॅन्टलचा. ठीक आहे. तर 67% जो अर्थ मास आहे दगडांचा तो कुठे भेटणार आपल्याला? क्रस्टमध्ये. ठीक आहे. कंपोजिशन बघा, मॅन्टलमध्ये सिलिकॉन, ऑक्सिजन, आयर्न आणि मॅग्नेशियम हे सगळे कुठं बघायला मिळतात आपल्याला? मॅन्टलमध्ये बघायला मिळतात. आता मॅन्टलमध्ये फिजिकल कंडिशन किती असते बघा. टेम्परेचर मॅन्टलच्या लेअरमध्ये 870 डिग्री सेल्सिअस पासून 2200 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं आणि प्रेशरसुद्धा चेंज होत असतं. ठीक आहे. कुठे? मॅन्टलच्या लेअरमध्ये. झाल्यानंतर सगळ्यात आतमधला भाग येतो कोर. कोरमध्ये पण इनर कोर आणि आउटर कोर असे 2 भाग येतात. तर कोर आपण म्हणू शकतो त्याची डेफिनेशन इनर मोस्ट लेअर ऑफ द अर्थ. सगळ्यात आतमधला लेअर म्हणजे पृथ्वीचा सगळ्यात आतमधला लेअर म्हणजे कोर. तो किती डायमीटरपर्यंत आहे? 6800 किलोमीटर इन डायमीटर, 3500 किलोमीटर फ्रॉम आउटसाइड एज ऑफ कोर टू सेंटर ऑफ कोर. 1/3 ऑफ अर्थ मास, 15% ऑफ इट्स व्हॉल्यूम. म्हणजे पृथ्वीचं जेवढं मास आहे त्याच्या 1/3 मास कोण घेते? कोर घेते. पृथ्वीचं जेवढं व्हॉल्यूम आहे तर कोर हा किती कॉन्ट्रीब्यूट करतो? 100पैकी 15% जे व्हॉल्यूम आहे ते कशाचं आहे? कोरचं आहे. तर ह्या कोरच्या भागामध्ये टेम्परेचर किती असतं? 2000 डिग्री सेल्सिअसपासून 7000 डिग्री सेल्सिअस. आणि याच्यामध्ये 2 भाग पडतात त्याचे मी सांगितल्यानुसार, इनर कोर आणि आउटर कोर. ठीक आहे. आउटर कोर बघा, आउटर कोर जमिनीपासून 2900 किलोमीटर अंतरावर आहे आणि तो किती किलोमीटर अंतरावर जातो? 5000 किलोमीटर अंतरावर.
ठीक आहे. बघा या लेअरमध्ये आउटर कोर जो असतो ह्या लेअरमध्ये आपल्याला मोल्टन म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये मेटल बघायला मिळतात. मेटल कोणते येतात? आयर्न आणि निकेल. बिनिथ द मॅन्टलच्या लेअरच्या खाली आउटर कोर येतो आणि आउटर कोरच्या खाली इनर कोर येतो. बघा पुढे इनर कोर जमिनीपासून 5000 किलोमीटर अंतरावर तुम्हाला सुरुवात होणार त्या इनर कोरची आणि जमिनीपासून 6370 किलोमीटर असणार. इथं ह्या लेअरमध्ये आयर्न आणि निकेल हे सॉलिड मेटलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. तिथं टेम्परेचर बघा किती आहे. एक्स्ट्रीम प्रेशर फ्रॉम लेअर्स अबव्ह 1200 किलोमीटर फ्रॉम आउटसाइड एज ऑफ इनर कोर टू सेंटर. ह्या ठिकाणी टेम्परेचर कमी भेटणार तुम्हाला आतमध्ये पण इनर कोरला आणि तिथे तुम्हाला सॉलिड मेटल बघायला मिळणार डेन्समध्ये आयर्न आणि निकेल. तर 5000 ते 6370 किलोमीटर म्हणजे यांचं जर वजाबाकी केली तर किती भरते ते काहीतरी 1000 समथिंग भरेल. 1370 किलोमीटर एवढं भरेल आणि मग 1370मध्ये 1200 किलोमीटर एवढं लेअरमध्ये काय एक्स्ट्रीम प्रेशर तुम्हाला अवेलेबल भेटणार. एक्स्ट्रीम प्रेशर म्हणजे आतमध्ये जर जाणार तेवढं प्रेशर काय होत चालतंय मग वाढत जाते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इंटरनल स्ट्रक्चर जे आहे पृथ्वीचं ते आपण स्टडी केलं आहे. तर हे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये काय आपण शिकलो कन्क्लुजन. आपण वेदरिंग ऑफ रॉक स्टडी केलं आणि इंटेरियर स्ट्रक्चर आणि एक्सटेरियर स्ट्रक्चर जे आहे पृथ्वीचं ते आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू.